इतिहासाची जननी तू, युद्धभूमींची वीरांगना तू, एकवटुनी सारे बळ निश्चय कर जगण्याचा तू. पुणे प्रांतातील 12 मावळात अनेक घराण्यांची साथ थोरल्या महाराजांना मिळाली. या घराण्यांनीही मोलाची कामगिरी स्वराज्याच्या कार्यात बजावली. त्यांपैकी हे कर्यात मावळ. याच मावळात स्वराज्याच्या कार्याची पहिली मुहूर्तमेढ रोवली गेली. याच मावळात अनेक इतिहासाच्या खुणा आहेत. छत्र खामगाव इथून आता जवळच असलेल्या खामगाव मावळ या ठिकाणी आपण जात आहोत. खानापूरपासून पाभे घाटात येणाऱ्या या 2 गावांपैकी खामगाव मावळ या गावाला शिवकाळापासूनचा इतिहास आहे. या गावात शिवकाळातील एक मोठा घराणा नांदत आहे. आता मी पाभे घाटाकडून खानापूरच्या दिशेने जात आहे आणि तिथून खामगाव मावळ या फाट्यापासून उजवीकडे वळणार आहे. तुम्ही खानापूरकडून आलात तर तुम्हाला हा खामगाव मावळ फाटा केवळ 6 किलोमीटरवर लागेल आणि तिथून तुम्ही डावीकडे वळा. फाट्यापासून खामगाव मावळ हा फक्त 3 किलोमीटर अंतरावर आहे. आधी या भागामध्ये रस्ता खूप खराब होता. आता रस्ता बऱ्यापैकी चांगला आहे. इथे कसलीही गाड्यांची सोय नाही, त्यामुळे आपलं खाजगी वाहनच इथे आपण घेऊन येऊ शकता. मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं अन्नछत्रवाडा आणि आज त्याच छत्र खामगाव जवळ असणाऱ्या खामगाव मावळ या ठिकाणी आपण जात आहोत. तिथे इतिहासातील फर्जंद यांचा वाडा आहे. 2 वाडे साधारण असून एक वाडा पूर्णपणे जमीनदोस्त झाला आहे आणि त्या ठिकाणी काही नवीन घरे झालेली आहेत. पण जो दुसरा वाडा आहे तो थोड्या बहुत अवशेषांनी आपल्याला पाहायला मिळतो आणि काही त्यांचे वंशज तिथे राहतात. तर पाभे घाटाच्या जवळच ही 2 गावं आहेत आणि या गावांमध्येच ही 2 ऐतिहासिक गोष्टी आहेत. ह्या 2 ऐतिहासिक गोष्टी आपण आवर्जून पाहून घ्याव्या, कारण पुण्यावरून बरेचसे ट्रेकर्स मंडळी, इतिहासप्रेमी हे राजगड आणि तोरणाला जात असतात. तर ह्या 2 ठिकाणी त्यांना भेट द्यायला खूप सहज सोपं पडेल, कारण किल्ल्यांचं संवर्धन हे होत राहील. अनेक संस्था किल्ल्यांवर काम करतात, पण हे जे वाडे आहेत ह्या ऐतिहासिक गोष्टी ह्या खाजगी मालमत्ता आहेत. त्यामुळे ह्या खाजगी मालमत्ता कधीकधी नष्टही होतील किंवा त्या ठिकाणी दुसरं कामही होईल. तर या ठिकाणी आपण जरूर भेट देऊन आपण या गोष्टी पाहिल्याचा ऐतिहासिक साक्षीदार नक्की व्हा. मुख्य रस्त्यावरून आत जात असताना डाव्या बाजूला घेरा सिंहगड आणि रामकडा आपल्याला सहज दिसतो. खामगावकर भोसल्यांच्या घराण्याची काही कागदपत्रे इतिहासाचार्य राजवाडे यांनी शिवचरित्र साहित्य खंडात प्रसिद्ध केली आहेत. त्यात बकाजी फर्जंद यास खामगावची पाटीलकी दिल्याचा उल्लेख 1675 सालच्या पत्रांमध्ये आढळतो. अत्यंत साध्या असलेल्या या गावात हा आहे शिवकालीन भोसले पाटील घराण्याचा वाडा. या ठिकाणी भोसले पाटलांचे जवळजवळ 1 एकराच्या परिसरात समोरासमोर 2 वाडे होते. त्यांपैकी आता एक वाडा पूर्णपणे नाहीसा झाला असून त्यावर आता घरे बांधली आहेत. पण मी त्याचा काही भाग 3 वर्षांपूर्वी पाहिला होता. आता मात्र हा एक वाडा अजून आपल्याला पाटीलकीच्या जुन्या खुणा दाखवीत तग धरून उभा असलेला दिसतो. वाड्याजवळ आपण जेव्हा जातो तेव्हा त्या वाड्याची विस्तृतपणाची कल्पना आपल्याला येत नाही. मुख्य दरवाजातून आत आल्यानंतर आपण पाहू शकतो आतील बरीच भागाची विभागणी झालेली आहे. मात्र जुने तुळशी वृंदावन जे समोर आहे ते पहिल्या चौकात अजूनही त्याच ठिकाणी आपल्याला दिसून येते. मध्येच कुठेतरी पडझड झालेल्या अशा भिंती पाहिल्यावर पाटील गढीच्या मोठ्या वाड्यात जरी राहत नसला तरी साध्या बांधकामातील अशा या ऐटदार वाड्यात कसा साधेपणाने राहत होता याचा प्रत्यय येतो.
या गावचे पाटील छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीत त्यांच्यासोबत होते. रायगडाचा भगवा ध्वज या वाड्यात बरीच वर्ष ठेवला असल्याचं सांगतात. वाड्याचा पहिला चौक सोडला तर इतर वाड्याचे चौक आता दिसत नाहीत. बऱ्याच ठिकाणी घरे बांधल्याचं आपल्याला दिसून येतं. वाड्याच्या दर्शनी भागातच आपल्याला ज्या काही खुणा आहेत त्या आपल्याला दिसून येतात. या वाड्याच्या पहिल्या चौकातच डाव्या बाजूला एक खोली आहे. तिथे आतमध्ये एक ढाल लावल्याचे आपल्याला दिसून येते. सध्या काळोख असल्यामुळे ती ढाल आपल्याला दिसत नाही. एवढीच वाड्याची फेरी आपण पूर्ण करतो आणि पहिल्याच चौकातून आपण इथून बाहेर पडतो. वाड्यातून बाहेर येताना समोरच आपल्याला काही घरे दिसतात. त्यापैकी डाव्या बाजूचं जे घर आहे तिथे एक वाडा जुना काही होता भाग त्याचा शिल्लक, तो मी पाहिला होता. आता इथे घरे झालेली आहेत. हा वाड्याचा दुसरा भाग. वाड्याच्या समोरच्या भागात ज्या ठिकाणी पूर्वी दुसरा वाडा होता त्या ठिकाणी आजही आपल्याला त्या वाड्याच्या जोत्यांचे अवशेष सहज दिसून येतात. काही वर्षांपूर्वी या वाड्यातील भोसले यांनी काही ताम्रपटाचे फोटो आम्हाला दाखवले होते. त्यातील दिनांक 10 ऑक्टोबर 1675 रोजी इथं एक महजर आलेला होता. त्यात आसपासच्या गावच्या पाटलांचा उल्लेख त्यांच्या नाव निशाणीसह होता. आता वंशजांकडे फक्त या ताम्रपटाचे फोटो शिल्लक आहेत. त्यांच्याकडे छत्रपती राजाराम महाराज ते छत्रपती शाहू महाराज यांचीही पत्रे या घराण्याकडे आहेत. वाडा पाहून गावातून बाहेर पडताना आपल्याला मारुती मंदिर, अंबरीनाथ मंदिर आणि जवळच असलेलं भोसले पाटील घराण्याचं जुनं असं विठ्ठल मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. हे विठ्ठल मंदिर आत्ता अलीकडे जीर्णोद्धार केलेलं आहे. एक शिवकालीन घराणे म्हणून या घराण्याचा एक वेगळा मान आहे हे निश्चित. या मंदिरात अनेक भोसले घराण्यातील लोकांच्या स्मृती आपल्याला दिसून येतात. मावळातील एक शिवकालीन घराणे म्हणून या घराण्यास खचितच एक वेगळा मान आहे. त्यांच्या वाड्याची स्थिती कालपरत्वे जरी जीर्ण झाली असली तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाटीलकीच्या अस्सल सनदा या मात्र सदैव त्यांना सन्मान देणाऱ्याच ठरतील.